नमस्कार, वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आपण आज आज मी नदी बोलते हा धडा घेणार आहोत. सुलभ भारती SSC बोर्ड 5वी मराठी यामधला हा धडा आहे. तर आपण आता बघूया हा धडा. मी नदी बोलते. एखाद्या व्यक्तीला आपण सांगतो की तुझ्याबद्दलची माहिती सांग. तर तो कसा सांगेल? मी माझं नाव गायत्री पंडित, मी अमक्या अमक्या ठिकाणी राहते असं सांगेल ना. तसंच ही नदी आपल्याला तिच्याबद्दलची माहिती सांगते आणि ही आपण माहिती बघूया. एखादी व्यक्ती बोलते, ती सांगते की मी आहे मी आहे. त्यावेळेला ह्याला काय म्हणतात? आत्मवृत्त. ह्याला काय म्हणतात? आत्मवृत्त. तर आपण बघूया. मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो, मला अनेक ओढे येऊन भेटतात, त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते, इतर नद्याही मला येऊन मिळतात. नदीचा जन्म कुठे आहे? तर मोठ्या पर्वतावरती. तिथून एक धारा त्याची तिथून सुरू होते. तुम्ही अनेक ठिकाणी गेला असाल, मोठ्या डोंगरावर गेला असाल, तिथं काही वेळेला तुम्हाला नदीचा उगम पण दिसला असेल. तर असा हा उगम जो असतो तो पर्वतावर होतो. मग तिथून छोटे छोटे जे ओढे असतात ते त्या नदीला येऊन मिळतात आणि अशी ती नदी मोठी मोठी होत जाते. इतर नद्याही या मोठ्या नदीला येऊन मिळतात आणि मग ही नदी मोठी होत जाते. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. मी उड्या मारते. नदी कशी पर्वत उंच असतो ना, तिथून उड्या मारत मारत ती नदी खाली येते. उंच कड्यावरून वेगाने विथ ट्रेमेंडस स्पीड ती खाली येते आणि वॉटरफॉल होतो त्याचा. तुम्ही अनेक ठिकाणी वॉटरफॉल बघितला असेल. तर धबधबा ज्याला म्हणतात ना, त्याला आपण इंग्लिशमध्ये वॉटरफॉल म्हणतो. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. ती खाली येते. धबधबा बघतो आपण, छान उंचावरून खाली पडणारा जो वॉटरफॉल असतो तो इतका सुंदर दिसतो, आपल्याला तो खूप आवडतो. माणसे धरण बांधून मला अडवतात. तुम्ही डॅम बघितला असेल. डॅम म्हणजे काय? पाणी तिथे अडवलेलं असतं आणि तिथे अडवलेलं पाणी त्या ठिकाणी अनेक प्रकारानं त्या अडवलेल्या पाण्याचा उपयोग केला जातो. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. आता धरण बांधलेल्याचे जे काय उपयोग असतात ते इथे नदी सांगतेय. त्या विजेवर कारखाने चालवतात. अनेक कारखाने जे असतात, काही उद्योग असतात, ते तिथे चालवले जातात. शेतातील पंप चालतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. आता तिथे जे डॅम बांधलेले असतात त्याचा वापर कशासाठी केला जातो? तर वीज तयार करायसाठी. जिथे इलेक्ट्रिसिटी तयार करतात ना, तिथे ते धरण बांधलेलं असतं आणि त्या धरणावरती इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. तुम्ही काही वेळेला जेव्हा काही ट्रिप्सना वगैरे जाता त्यावेळेला तिथे तुम्हाला लक्षात येईल की पाण्यावरती वीज कशी तयार केली जाते. अशा डॅमच्या ठिकाणी जर तुम्हाला जाता आलं तर आपल्याला खूप छान वाटेल. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालतात. शेतामध्ये विहिरीवरती पंप बसवलेला असतो आणि त्या पंप इलेक्ट्रिसिटीवरतीच चालतो. तर इलेक्ट्रिसिटीचा तिथं उपयोग त्या पंपासाठी केला जातो. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. आता पुढे बघूया. पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. सपाट म्हणजे प्लेन जेव्हा असतं त्या ठिकाणी ती नदी सावकाश, ती थोडीशी त्याची गती कमी होते आणि मैदानी भाग म्हणजे प्लेन प्लाटू. जेव्हा प्लेन प्लाटूवरती ती नदी येते त्यावेळेला ती समुद्राच्या उतारावरून खाली आलेली असते. आता ती नदी कुठे उतरली आहे? डोंगरावरून खाली आली आहे. आता डोंगरावरून खाली सपाट मैदानावरती येते. मैदानी भाग जो असतो
तो असा सपाट असतो आणि त्या ठिकाणी ती नदी येते. आता नदीचा वेग कमी झालेला असतो. आता माझा वेग, नदी सांगते बरं का, आता माझा वेग कमी झालेला असतो. माझा वेग म्हणजे स्पीड, आता ती स्पीड त्याची नदीची खूप कमी झालेली असते. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. आता दोन्ही बाजूला पाणी असतं. तर दोन्ही बाजूला जेव्हा पाणी असतं त्यावेळेला त्याचा उपयोग, बाजूचा जो प्रदेश असतो तो हिरवागार ग्रीन छान केलेला असतो आणि तिथे झाडं लावून तो सगळा तो जो प्रदेश असतो तो हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. आता पाणी जर एवढं छान आलं तर मग पिकं चांगली होणारच ना. तर मग त्या पिकांसाठी पाण्याचा उपयोग केला जातो. शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. तिथे ते धान्य पिकवल्या कारणानं तेच धान्य आपल्यापर्यंत येतं आणि आपण ते धान्य खातो. पण मला एका गोष्टीची खंत आहे. खंत म्हणजे शी इज व्हेरी सॅड अबाउट इट. द रिव्हर इज व्हेरी सॅड अबाउट द थिंग्स. कुठल्या आहे तिला सॅडनेस कशाचा आहे? मी सगळ्यांच्या उपयोगी पडते. आय हेल्प मेनी थिंग. आय हेल्प ऑल द पीपल. तर ती मदत करते सगळ्यांना, उपयोगी पडते. तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात. डर्टी वॉटर इज मिक्स्ड विथ द रिव्हर वॉटर. रिव्हर जर चांगली असेल, स्वच्छ असेल तर त्याचा उपयोग शेतीसाठी, कारखान्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता त्याच्याच मध्ये जर घाण सोडली, तेच जर घाण केलं तर लोक पाणी कशी पितील बरं? कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. माणसं काय करतात? प्रदूषण कशामुळे होतं पाण्याचं? तर सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, यामुळे नदी प्रदूषित होते. प्रदूषित म्हणजे डर्टी होते. इट इज नॉट गुड. नदी घाण झालेली कशी चांगली वाटेल? आता पुढे बघूया. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत असताना मी जास्तच प्रदूषित होते. कुठे कुठे ती प्रदूषित होते? तर सांडपाणी जिथं सोडला जातो, कचरा जिथं टाकला जातो आणि ह्यामुळं ती नदी प्रदूषित होते. आणि ह्याशिवाय कसा प्रदूषण वाढतं बरं? माणसांच्या वस्त्या, वेअर द पीपल लिव्ह, आणि छोटी गावे, स्मॉल टाउन्स, शहरे, बिग टाउन्स, मोठी टाउन्स, आणि यांच्या जवळून जेव्हा नदी वाहते त्यावेळेला मी म्हणजे नदी स्वतः सांगते बरं का. याला आपण काय म्हणतो? आत्मवृत्त. तर ही सांगतेय मी जास्तच प्रदूषित होते. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. नदी पुढंच जात राहते, सगळ्यांना मदत करतच राहते. पण लोक काय करतात? पाणी प्रदूषित करतात. प्रदूषित म्हणजे डर्टी. मी कुठेही थांबत नाही, ती कुठेही थांबत नाही. शी नेवर स्टॉप्स. थांबला तो संपला. कोणी जर थांबलं तर ॲक्टिव्हिटीज थांबली ना, ॲक्टिव्हिटी संपली, नो ॲक्टिव्हिटी. असेच मी सगळ्यांना सांगत असते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते. सागर म्हणजे ओशन. ओशनला जाऊ ती मिळते आणि शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास संपतो. इथं तिचं नदी हे अस्तित्व संपतं. तिथे ती नदी राहत नाही, ती समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्राचाच ती भाग होते. आजचा हा पहिला भाग संपला इथेच. दुसऱ्या भागामध्ये आपण या धड्यावरची प्रश्नोत्तरं आणि आत्मवृत्त म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. आणि या धड्यामधलं जे व्याकरण आहे ते आपण दुसऱ्या भागात बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि हा माझा व्हिडिओ
तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.